UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। स्ट्राइक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र। 8 ते 10 दिवसात जागा वाटप। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। महिलांच्या सबलीकरणाबरोबर सुरक्षेवरही आमचा भर। शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। 1500 रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, पवारांचं काल वक्तव्य। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात कमी पडले हे ठाकरेंनी मान्य करावं। साहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमची, शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर टीका। विधानसभेसाठी काँग्रेसकडे 1633 इच्छुकांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून। गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित होणार। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष। खुर्दमधून बुजुर्गमध्ये कधीही परतता येतं। काँग्रेस आमदार अमित देशमुखांचा दादा गटाच्या आमदारांना बुजुर्ग राष्ट्रवादीत परतण्याचा सल्ला। वरळीत गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने। दोघांकडून एकमेकांची विचारपूस। नितेश राणेंचं उल्व्यातील कार्यक्रमात मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य। राणेंसह कार्यक्रम आयोजकांवर नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। मोदी VCद्वारे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईत गणेश दर्शन दौरा। अजित पवार लालबागचा राजा आणि चिंतामणीच्या चरणी लीन। भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का। देशमुख गटाच्या 6 नगरसेवकांचा दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा। सुधाकर शिंदे समिती 2 राज्यांचा दौरा करणार। समिती धनगर समाजाला आदिवासींचं प्रमाणपत्र देण्याप्रकरणी प्रक्रियेचा अभ्यास करणार। जात पडताळणी समितीला प्रमाणपत्र रद्द करण्याचेही अधिकार। मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण। 2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता। कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको। पेन्शनबाबत तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश। कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या 1 वर्ष आधीच सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करावी लागणार। अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यातील मेट्रो सेवा 24 तास सुरू राहणार। उद्या सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार। वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहाने जिंकली। महाराष्ट्राला 6600 मेगावॅट वीज पुरवण्याचे अदानी समूहाला कंत्राट। सूत्रांची माहिती। नवीन मतदार नोंदणी करताना अल्पसंख्याकांची नावं नोंद करू नये। कोल्हापुरातील शिंगणापूर ग्रामपंचायतीत ठराव। ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी। कांद्याच्या निर्यात वृद्धीची शक्यता नाहीच। जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा दर उच्चांकी। कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी। निर्यात कर पूर्ण रद्द करण्याची मागणी। मनमाडच्या वेटलिफ्टिंगपटूची आंतरराष्ट्रीय पातळीवर धडक। आकांक्षा व्यवहारे आणि साईराज परदेशी सुआ फिजीमधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग बंद। रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार। विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। दादर कुलाबा परळ भागात उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस। मुंबईत पुढील 3 ते 4 दिवस हलक्या सरी बरसणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार। फ्लोरिडामधील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लब बाहेरील घटना। FBI घटनेचा तपास करणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।